व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं पुण्यातल्या गैरव्यवहार जमिनी प्रकरणी महत्त्वाचं विधान। रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांचं वक्तव्य। तर सामंत, सुनील तटकरे, गोगावले यांच्याशी माझं बोलणं झालं, लवकरच निर्णय घेणार अशी अजित पवारांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंची सेना ही सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा। दरम्यान विकास कामात अडथळा येणार नाही, शिंदेंचं आमदारांना आश्वासन। तर महामंडळाचं लवकरात लवकर वाटप व्हावं, आमदारांकडून इच्छा व्यक्त, सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी। महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण। महापौर कुणाचा आणि इतर पदांसंदर्भात काय, याबाबत महायुतीत तिढा कायम। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याचीही शक्यता। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम, तर शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार। शिवाय 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायला हव्यात, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांची मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांसोबत बैठक। पुणे आणि पिंपरी चिंचवड या पालिकेसंदर्भात चर्चा। येत्या आठवड्यामध्ये 10 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार।